आगमन होताना मात्र पाहायला मिळते। मी विनंती करेन की आपण शुभ इथून मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे। त्याचबरोबर गजानन ठाकूर साहेबांचा ही शुभ सन्मान, एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण पाहायला गेलं तर मॅच मध्ये उत्कृष्ट क्रिकेटर, लेदर क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव ज्यांच्याकडे आहे आणि अजूनही आपल्या गावासाठी क्रिकेट खेळताना ज्यांना पाहत असतो ते आदरणीय गजानन ठाकूर यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय। निशाकर गरज साहेब आणि संजयजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते आणि आपलं मनापासून आभार। चला मॅच चालू करायची आहे, प्लीज जास्त वेळ घेऊ नका, इथे खूप अतिरिक्त वेळ खर्च झालाय या पहिल्या 2 मॅच मध्ये। शुभ आगमन मात्र होताना पाहायला मिळतोय। आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक जनक आदरणीय ॲडव्होकेट जगदीशदादा पाटील यांचे सासरे आदरणीय हरिचंद्र पाटील साहेबांचा शुभ आगमन मात्र होताना पाहायला मिळतोय। आज पाहायला गेलं तर या स्पर्धेची चर्चा होताना पाहायला मिळाली। वेल एज्युकेटेड आणि उच्च शिक्षित म्हणून आदरणीय ॲडव्होकेट जगदीश पाटील साहेबांकडे पाहिलं जातं आणि त्यांचेच सासरे बुवा आदरणीय हरिचंद्र पाटील बाबांचं इथे आगमन होताना पाहायला मिळतो। त्यांना मी विनंती करू की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे। सहर्ष स्वागत, स्वागतम, सुस्वागतम, स्वागतम। बॅक टू क्रिकेट जाऊया, इथे आपण मैदानाकडे ऐकूया व्हॉइस ऑफ पेन। मग अंडरआर्म मॅचेस असो, मग अगदी या मैदानावरच्या प्रत्येक मॅचेस मध्ये तुला हमखास आपल्याला आवाज ऐकायला मिळतो। स्वप्नील पवार सर, फनज डोंगरी। ठीक, थँक्यू। मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर विनर वर्सेस विनर हा सामना खेळवला जातो। एका बाजूने वंशेश्वर मोरा आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम खरोशी आपल्याला पाहायला मिळते। खूप साऱ्या शुभेच्छा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या दोन्ही टीमला देऊया। पहा, लगातार 3 षटकारांसाठी विश्वनाथ पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज बॅटरसाठी असणार आहे आणि लगातार 3 चौकार जरी आलं तरी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल। इथे ऑनसाइडला बॉलला टर्न केलं, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगली फिल्डिंग, कमालीचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। सामना 4 षटकांचा आणि 4 फ्रेश गोलंदाज याही मॅच मध्ये वापरले जातील। वंशेश्वर मोरा संघ खरं तर चांगला खेळ मात्र पहिला मॅच मध्ये याही संघाचा राहिलाय, परंतु एका बाजूने गोलंदाजीचा बोलबाला खरं तर खरोशी संघाच्या माध्यमातून आपण पाहिला। त्याचबरोबर आदरणीय किरणजी पाटील आणि रुपेश पाटील उद्योजक तरणखोप यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते। त्यांचंही करूया सरचे स्वागत। बॅक टू क्रिकेट। खरं तर लाऊडली अपील मैदानाच्या आतमध्ये खेळली गेली आणि पाहुण्यांची रॉयल एंट्री खरं तर साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता। आपण पाहायला गेलं तर आदरणीय उद्योजक, युवा उद्योजक म्हणजे ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे आदरणीय तरुणखोपचे रुपेशदादा पाटील आणि किरण पाटील साहेबांचा शुभागमन इथे मात्र होताना पाहायला मिळतोय। त्यांचं करूया सहर्ष सहर्ष स्वागत। आणि आमच्या आयोजकांचे परम मित्र, अगदी खांद्याला खांदा लावून सातत्याने कमी तिथे आम्ही अशी मात्र मदत करणारे ही दोन्ही नावं आपल्याला पाहायला मिळतात। युवा उद्योजक, मराठी पाऊलं पडते पुढे असं म्हटलं जातं आणि आमच्याच गावाचे यशस्वी उद्योजक म्हणजे ज्यांच्याकडे पाहिले जातात ते आदरणीय रुपेशदादा पाटील आणि किरणदादा पाटील यांचं शुभागमन इथे मात्र होताना पाहायला मिळतोय। त्यांचं करूया सहर्ष सहर्ष स्वागत। सर्वांचं सहर्ष स्वागत। शूरवीर चषक, शंभूराजा चषक आपण पाहतोय, मोठ्या संख्येने मान्यवरांची गर्दी, तुबा गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मग या स्पर्धेचे खरं तर आयोजक आपल्याला पाहायला मिळतात, सन्माननीय ॲडव्होकेट जगदीश पाटील साहेब असतील, तदनंतर सन्माननीय संजयजी गरज साहेब, तदनंतर लीलाधर म्हात्रे साहेब आणि निशाकर गरज साहेब। खरं तर हे 4 मान्यवर आहेत ना, खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत। एकाच ड्रेस कोड मध्ये आणि अप्रतिम ना भूतो ना भविष्य अशी ही स्पर्धा शूरवीर शंभूराजे चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। अनेक सारे पारितोषिक घेऊन ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। तदनंतर खऱ्या अर्थानं भरपूर सारा खरं तर सहकार्य यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलंय। इथे देखील बॉल ऑनसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे जर आपण पाहायला गेलं मैदानाच्या आतमध्ये धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत 5।
खरं तर मागच्या सामन्यामध्ये मेडन षटक याच गोलंदाजानं फेकलं होतं. आता बॉल मात्र लगातार 2 चेंडू वाईट फेकताना पाहायला मिळाले गोलंदाज विनय गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. चला टाइम अलर्ट आहे, सर्व गोष्टी लक्षात असू द्या. टीम खरोशी इथून जर जास्तीचा वेळ घेतला गेलात स्क्रीनवरती पाहू शकता सर्व मान्यवर आपण या ठिकाणी साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. विशेष म्हणजे या स्पर्धेचे दमदार आयोजक तदनंतर सर्व मान्यवरांना आपण या साई प्रीतच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वांचंच पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण करूया. येस स्वप्नील पवार सर आपण पाहायला गेलं तर या मॅच मध्ये थोडासा वेळ अतिरिक्त खर्च होताना पाहायला मिळतोय. चला सामना चालू करायचा आहे. चला तिसरे पंच आपण चेक करा बॉल योग्य आहे की अयोग्य आहे. खरं तर बॉल एक्झॅक्ट पिचिंग कुठे झालाय ह्या सर्व गोष्टी चेक केल्या जातील. त्यानंतर डिसिजन दिला जाईल. सर राकेश आपण पाहायला गेलो तर तोपर्यंत आदरणीय खारपाडा शाह आणि खारपाडा शाळामध्ये अनेक विद्यार्थी घडले गेले आणि आदर्श शाळा म्हणून या शाळेकडे पाहिलं जातं. विषयाचे सखोल ज्ञान ज्यांना आहे, संयम आणि सहानुभूती ज्यांच्याकडे आहे, उत्तम संवाद कौशल्य आहे, चारित्र्य संपन्न आणि शिस्तप्रिय म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे, सतत शिकण्याची वृत्ती, निष्पक्षता आणि समानता, प्रेरणादायी व्यक्तिमत्व आदरणीय प्रवीण पाटील साहेब सर यांचं इथे शुभागमन त्यांचं करूया सहर्ष सहर्ष स्वागत. व्हाईट बॉल असेल खरं तर इथे मात्र व्हाईटची धाव काउंट केली जाईल. बॉल थोडासा आतमध्ये या ठिकाणी पडला आणि त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून देण्यात आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज विनय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतील. मॅच ऑन, चांगला सामना पाहायला मिळेल. एका बाजूने मोहरा संघ खेळताना पाहायला मिळतो, दुसऱ्या बाजूने खरोशी संघ. इथे काय घडतोय, बॉलला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल चाललाय वन बाउंस स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4-4-4-4 चौकार. चार धावा येताना पाहायला मिळाल्या. चला नेक्स्ट मॅच टॉस इनिंग ब्रेक मध्ये होईल. गावदेवी दीव आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी तरणखोप संघ. आपण आल्याची नोंद करा. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील इनिंग ब्रेक मध्ये आम्ही घेणार आहोत. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु व्हाईट बॉल. इथे मात्र तिसरा चेंडू या षटकातील व्हाईट येताना पाहायला मिळतो. पहा अतिरिक्त बाहेर बॉल जाताना पाहिला आणि त्यानंतर व्हाईटचा इशारा मेन पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावफलक जर आपण पाहिलं तर 11 वरती जाऊन पोहोचलंय. 11 धावा धावफलकावरती. हाही बॉल खूपच बाहेर चालला. इथे देखील काय घडतोय, यस चौथा चेंडू या षटकातील वाईट आला आणि 12 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. ज्या गोलंदाजानं मागच्या मॅच मध्ये मेडन षटक फेकलं होतं ना, त्याने आता मात्र 4 वाईट एका षटकामध्ये फेकलेत मैदानाच्या आतमध्ये. चार वाईट बॉल येताना पाहायला मिळत आहेत. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. बघा टाइम अलर्ट खरोशी टीम. आता जर जास्तीचा वेळ घेतला तर मात्र एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल कंपल्सरी. टाइम अलर्ट आहे. इथे वेगवान बॉल चाललाय, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आलाय. डॉट बॉल. एक्स्ट्राचे बॉल आले परंतु धावा अतिरिक्त या ठिकाणी जास्तीच्या आल्या नाही आहेत. हे मात्र महत्वाचं पाहायला मिळतं टीम खरोशी संघासाठी. इथे आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक्स्ट्राचे बॉल आले. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, जरूर अपील पाहायला मिळाली आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर इथे मात्र पंचांचा निर्णय अंतिम राहील.
पंचांचा निर्णय अंतिम राहील, त्याच्यामुळे कोणीही आर्ग्युमेंट करायची नाही. चला, रेफर नसेल आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला, फलंदाज इथून बाद आहेत. फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश पाटीलला आपण पाहणार आहोत. पुढचा बॉल खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. अजून एक डाट बॉल. आतापर्यंत या षटकातील आपण जर बॉल पाहिले ना तर 4 चेंडू इथून समाप्त झालेत आणि धाव फलकावरती 12 धावा फलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इथे देखील बॉल डॉट आलाय. कमालीचं षटक राहिलंय. एक्स्ट्राच्या धावा आल्या. भरपूर काही घडलं बिघडलं. विकेट देखील येताना पाहिली, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलं. विनय या गोलंदाजानं कौतुक करावं लागेल याही गोलंदाजाचं. त्याचबरोबर आदरणीय देवचंद म्हात्रे, प्रवीणजी ठाकूर, जे के क्रिकेट साठी वाहून गेलेले हे व्यक्तिमत्व, रत्नाकर दादा, निशाकर गरज साहेबांचे आमचे बंधुराज आहेत, यांचं शुभागमन मात्र इथे होताना पाहायला मिळतं. त्यांचं सहर्ष स्वागत करूया. आणि आपण पाहायला गेलं तर ही फ्रेम तुम्ही पाहताय ना, एका बाजूला आपण पाहायला गेलं तर आमचे जित्याचे स्वतः आयोजक आपल्याला पाहायला मिळाले. ते दमदार आयोजक आमचे आदरणीय लीलाधर म्हात्रे साहेब, चंद्रकांत गरज साहेब, सरपंच महेश पाटील साहेब, दशरथजी गावंड, हे तिन्ही सरपंच आहेत. या तिन्हांचं अगदी मनापासून आपण सहर्ष स्वागत करूया. आणि टॉस साठी मी विनंती करीन की वाशी विभागातील नामांकित एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत राहिलंय गावदेवी दीव, आणि दुसऱ्या बाजूला जिती विभागातील एक दादा संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहायला जातो ते गावदेवी तरणकोप. या दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती करीन की या मध्यांतरानंतर आपण टॉस साठी यायचं आहे. गावदेवी दीव आणि गावदेवी तरणकोप च्या कॅप्टनने विनंती करेन की आपण आम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. गावदेवी दीव आणि त्याचबरोबर तरणकोप कॅप्टन आपण या, आपलं सहर्ष स्वागत इथे मात्र केलं जाईल. गेम ऑन डिस्प्ले. प्रवीण सर, इथे पाहायला गेलं तर स्वप्नील सर, थोडस मॅच ना डिले झाली आहे. या मॅचला थोडस मात्र पाहायला गेलं तर पळवावी लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर आज भरपूर सारा मोठा लॉट आहे. 2 एक्स्ट्रा मॅचेस आहेत. इथे स्वीट साऊंड ऑफ द बॅट. कडक बॉल पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. तुला मॅच लगेचच सुरू करा. सत्यजित पाटील गोलंदाजी मार्क वरती आला आणि पहिल्याच बॉलला मात्र त्याला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर षटकारासाठी. 6 धावा इथून वाढताना आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी. पुढचा बॉल. इथे देखील त्याच दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तैनात. आता चांगली फिल्डिंग लॉंग ऑनच्या दिशेने. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलून फेकलं. इथे काय घडतंय? रिस्की रन आणि 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतील. अप्रतिम. खर तर दोन्ही फलंदाजामध्ये चांगला कॉन्टॅक्ट पाहायला मिळतो. एकाच ऍक्शन मध्ये मात्र ही धाव कंप्लीट होताना पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा आल्या आणि आता धावफलक वेगानं वाढू लागलाय. टोटल 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद 20 धावा धावफलकावरती टोटल आपल्याला पाहायला मिळतील. तमाम प्रेक्षक या स्पर्धेला
खरं तर एन्जॉय करतायत. सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. शूरवीर शंभूराजे चषक हे नाव जर घेतलं तर खऱ्या अर्थानं अंगावरती शहारं येण्यासारखं खरं तर पराक्रम आपले शंभूराजांनी केलं आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे आई वेळेचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. चांगली फिल्डिंग. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? पुन्हा एकदा 2 धावा. चित्याची चपलाई, हरणाचा वेग आणि पुन्हा एकदा इथे 2 धावा इथं पाहायला मिळतील. टोटल 22 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 30 सुरू आहे आणि 22 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. पहा इथे तोपर्यंत आमचे आदरणीय दुश्मीचे प्रमोददादा पाटील इथून विनंती करेन की या आपलं हे सहर्ष स्वागत इथं मात्र केलं जाईल. आमचे आदरणीय निशाकर गरत दादांचे परम मित्र, आमचे आयोजकांचे सगळ्यांचे मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. रामचंद्र दिसले आणि आमचे मामाश्री आदरणीय निशाकर गरज साहेबांचे, त्यांनाही आम्ही विनंती करू की आपणही मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपली जागा प्रेक्षकांमध्ये नव्हे तर आपली जागा अतिथी कक्षामध्ये आहे. या आपलंही सहर्ष स्वागत केलं जाईल. आणि त्याचबरोबर आदरणीय रामचंद्र देसले यांनाही विनंती करेन की आपणही मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. बॅक टू क्रिकेट. डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. या वेळेचा चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये बॉल उचलून फेकलाय. कमालीचं स्टँडर्ड लेवलचं क्षेत्ररक्षण. परंतु इथे काय घडतोय? खरं तर 3 क्षेत्ररक्षक बॅकअप साठी आले होते. त्यानंतर ओव्हर थ्रो आणि इथे मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या धावा येताना पाहायला मिळतील. टोटल धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर आता मात्र 25 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. या मॅच नंतर आपण जर पाहिलं तर पुढचा सामना पाहायला मिळेल. ई गटातील पहिला सामना गावदेवी दीव आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी तरणखोप. आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी यायचं आहे. 25 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. मोरा संघ देखील चांगला खेळ करतो. मैदानाच्या आतमध्ये धावा येत आहेत, हे महत्वाचं असणार आहे. षटक क्रमांक 30 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि 25 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. षटकार देखील आलाय. चला मॅच ऑन करा. टाइम उलट आहे आणि आजही भरपूर सामने आम्हाला इथून कव्हर करायचे आहेत. पुढचा बॉल. इथे काय करताय मैदानाच्या आतमध्ये? खूपच चेंडू बाहेर चालला. यश पंच त्या ठिकाणी सांगतायत इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची रन इथून स्कोर कार्ड वरती लिहिली जाईल. 26 धावा. यश पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय आणि जरूर इथे मात्र चेक केलं जाईल. वाईट साठी इथे मात्र फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतला. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय आणि जरूर चेक केलं जाईल. बॉल योग्य आहे की अयोग्य आहे हे सर्व गोष्टी तपासल्या जात आहेत साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. आणि सर पाहायला गेलं तर आपले निशाकर गरज साहेब आपले या स्पर्धेचे मुख्य जनक, आयोजक, प्रणेते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ग्रामपंचायत दुश्मीचे विद्यमान सदस्य आहेत आणि त्यांचे मामाश्री आदरणीय रामचंद्र दिसले साहेब यांचा शुभागमन इथे मात्र झालाय. त्यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची रन. आदरणीय प्रमोददादा पाटील दुश्मी. व्हाईट बॉल आहे. चला एक्स्ट्रा धावे गेली अवांतर. प्रमोददादा पाटील आमचे निशाकर साहेबांचे परम मित्र, अगदी जिवलग, त्यांनाही विनंती करेन की आपणही मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आदरणीय प्रमोददादा पाटील आणि रामचंद्र देसले साहेब या मला विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. ओ टू क्रिकेट. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळाला. चेंडू बाहेरच्या दिशेने खरं तर या ठिकाणी जाताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर ब्रेन पंचांच्या भूमिकेमध्ये प्रीतमजी पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. 2 एक्स्ट्राचे बॉल इथे मात्र हाताळले गेले. धावफलक जर आपण पाहिलं तर आता मात्र 27च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 27 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. या षटकामध्ये जर आपण आतापर्यंत पाहिलं तर चांगली धावसंख्या येताना पाहायला मिळाली आणि 27 धावा धावफलकावरती. 15 आतापर्यंत धावा या षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. या वेळेचा बॉल सरळ चाललाय. खरं तर राईज होताना बॉल पाहायला मिळाला. जेव्हा गुडलँड स्पॉट वरती पडला त्यानंतर बॉल उचली घेत मात्र सरळ विकेट किपर
यांच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला. स्क्रीनवरती आपण पाहू शकता जेवढ्या वेगानं बॉल गेलाय ना, खरं तर सरळ मात्र विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये 3 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. धावफलकावरती टोटल एक गडी बाद 27 धावा. 27 धावा धावफलकावरती येताना पाहतो. 3 षटकांचा खेळ इथून संपला गेला. उपस्थिती आपल्याला मात्र पहिल्या दिवशी उपस्थिती मात्र वैकुंठ दत्तांची मात्र पाहायला मिळाली. हा व्हीआयपी डाईज आपण परिपूर्ण पाहतोय. आमचे आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. एका ड्रेस कोड मध्ये तुम्हाला मात्र पहिल्या रात्रीपासून हे सगळे आयोजक पाहायला मिळतात. हे तुम्हाला कमी प्रमाणात मात्र पाहायला मिळतं. आदरणीय निशागर गरज साहेब असतील, संजय गरज साहेब, आमचे लीलाधर म्हात्रे साहेब, जगदीश पाटील साहेब, एका ड्रेस कोड मध्ये प्रत्येक दिवशी तुम्हाला मात्र पाहायला मिळतात. आणि हेच तर ओळख राहिली गेलेली आहे ना शूरवीर शंभूराजे चषकाची मात्र आपण पाहायला गेलं तर या आयोजनाचं उत्तम उदाहरण एकाच फ्रेम मध्ये पाहतोय आपण. पहा या स्पर्धेचे मुख्य आयोजक जनक आपल्याला पाहायला मिळतात. सदस्य दुष्मी ग्रामपंचायतचे दमदार सदस्य निशाकरे घरज साहेब, त्या जो उपसरपंच दुष्मी खारपाटे ग्रामपंचायतचे आदरणीय संजय घरज साहेब आणि जित्याचे दमदार सरपंच लीलाधर म्हात्रे साहेब आणि उच्च शिक्षित ॲडव्होकेट जगदीश दादा पाटील उपसरपंच आंबेवली या सगळ्या 4 तर 4 आयोजकांना आपण एका फ्रेम मध्ये पाहतोय. ही मोठी मात्र पेन तालुक्यासाठी मेजवानी दिली आहे यानी मात्र या चौघांनी. म्हणतात ना 2 दिल मिलते तो होता है प्यार, व तू 4 दिल आणि 4 हुकमाचे एक एकत्र आलेत आणि त्याने मात्र करून दाखवलंय. दमदार आयोजन आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या या चौघांसाठी मात्र झाल्या पाहिजे. खूप छान आयोजन आपल्याला पाहायला मिळतं इथे. बॅक टू क्रिकेट, शेवटचा षटक मात्र बाकी आहे. टॉस साठी या प्लीज मी विनंती करेन दोन्ही टीमला. गावदेवी दीव आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी तरणकोप. कॅप्टन आपण चला लगेच रिपोर्टिंग करायची आहे. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. खरं तर 27 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. आमच्या फणस डोंगरी गावचे रहिवासी, खरं तर बॉस सलूनचे सर्वे आमचे मित्र ओमकार हे देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील खूप सारं शुभेच्छा. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील गोड सारं कौतुक आपण करूया. इथे फटका फसलाय आणि आता पहिल्याच बॉलवरती विकेट येताना पाहायला मिळते. अंतिम षटकामध्ये फलंदाज बाद. पाहायला गेलं तर या स्पर्धेचे आयोजक आपण पाहायला गेलं आणि आमच्या आयोजकांना तेवढे साथ देणारे रोशनजी घरत, विकी दिसले, भास्कर घरत, नितेश दिसले, जय घरत, ओम पाटील, मानव गावंड आणि आमचे निशाकर साहेबांचे चिरंजीव राजकुमार अंशू आणि जगदीश साहेबांचे राजकुमार निवेद आणि त्याचबरोबर आमचे कराटेपटू महाराष्ट्र स्टेट लेवलला ज्यांनी गाजवलंय ते वंश संजय घरत यांचंही ते शुभागमन मात्र आपण पाहतोय. त्यांची उपस्थिती आणि त्यांचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचंही करूया मनापासून आभार. पहिल्याच बॉलवरती विकेट येताना पाहायला मिळाली. खरं तर मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट येताना पाहायला मिळाली आणि आजही मोठ्या संख्येने प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. कालच्या रात्रीमध्ये जरूर आपण पाहिली होती. यस, आणि पाहुण्यांची देखील मोठ्या संख्येने मांदी आली. मग संपूर्ण व्हीआयपी डाईस इथे भरलेला दिसतोय. इथे पुन्हा एकदा चांगला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, चांगली फिल्डिंग, परंतु थोडेसे फंबल झाले आणि इथे काय घडतंय. अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद. स्क्रीनवरती आपण पाहू शकता रनआउटची विकेट आपण येताना पाहिली. खरोशी गावचे मोठे पाठीराखे आलेत. एकदा आवाज होऊन जाऊ द्या. खरोशीकर आलेत का? नाही, आवाजामध्ये दम तेवढासा नाहीये. पुन्हा एकदा खरोशीकर आलेत का? पहा मोठ्या संख्येने खरोशी गाव देखील इकडे आलाय आणि भरपूर सारा स्पर्धा याही संघाने जिंकल्यात. जाऊया मैदानाच्या दिशेने. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. इथे वेगवान बॉल चालला सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये आला. डॉट बॉल, अप्रतिम गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये
इथे पहा ऑफ स्टंप द यॉर्कर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज जरूर आशाभूत नजरेने पाहत होत्या, परंतु पंचांवरती कुठलाही दबाव पाहायला मिळत नाही. आला डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्गवरती. हाही बॉल खरं तर सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न. अजून एक निर्धाव चेंडू आलाय. प्रत्येक बॉलवरती टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या गावाच्या संघाच्या पाठीमागे आपल्या खरं तर सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. टोटल धावा जर धावफलकावरती आपण पाहिल्या 28 धावा. इथे चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बॉल चाललाय वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. 4-4-4 चौकार. शूरवीर शंभूराजे चषकाचा मात्र हा टायटल सॉन्ग आणि आयोजकांचाही आपण त्याच्यामध्ये उल्लेख पाहत असतो. गावदेवी दीव आणि गावदेवी तरणकोप या दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती करेन की आपण आलेला नाही आहात तरी टॉस साठी या. यस सुदर्शन दादा. 32 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इथे फटका फसलाय. कॅचचा कॉल. पकडला जाईल झेल. अजून एक फलंदाज ओयुटी आउट. 5-17 देखील समाप्त झाले. धन्यवाद डीजे. नेक्स्ट मॅच एका बाजूने गावदेवी दीव आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी तरणखोप. गावदेवी दीव संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला गावदेवी तरणखोप टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही कंपल्सरी टॉस घेतोय. धावफलकावरती टोटल 32 धावा लागल्यात आणि 33 धावसंख्येचं टार्गेट इथून सेट केलंय. 33 धावसंख्येचं टार्गेट असेल. चल आमच्या आदर्श शिक्षक आणि माणूस म्हणून कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण माणुसकीचं आदरणीय प्रवीण सर यांच्या शुभ हस्ते ते मात्र टॉस घेतला जाईल. आणि मी विनंती करेन दोन्ही कॅप्टनना चला इथे तरणखोप आणि त्याचबरोबर गावदेवी दीव. एका बाजूला वाशी विभागाचा दम आपल्याला पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला जिता विभागाचा दम आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. एका बाजूला तरणखोपचा ओंकार आणि सुदर्शन. वाशी विभागाचा डाण्या वाघ मुंजांची ओळख राहिली गेलेली आहे. अगदी दीवसाठी मात्र सातत्याने चांगलं क्रिकेट राहिले गेले. चला तिथून तरणखोप टॉस कॉल घेईल. स्विंग द कॉइन हे चॉईस केलाय आणि आलाय टेल. टॉस जिंकलाय गावदेवी दीव टीमनं. काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. फिल्डिंग फर्स्ट. इथे मात्र गोलंदाजीचा निर्णय. सुदर्शन काय म्हणशील? तुझी स्वतः आयोजक आहेस. नाईट स्पर्धा येतोय आणि आजच्या आयोजनाबद्दल आमच्या काय वाटतंय तुला? खरंच आयोजन जर बघितलं तर जो स्टेज एवढा मोठा माहोल आणि प्राइज जर बघितलं आणि यांची मेहनत तर भरपूर मोठं आयोजन आहे. कारण मला वाटते यंदा जेवढ्या नाईट रजनी झाल्या त्याच्यात चांगलं आयोजन बोलण्यात काही हरकत नाही. निश्चित, कारण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुदर्शन दादाचंही आयोजन आपल्याला वाशी विभागामध्ये पाहायला मिळणार आहे. नाईटचं टॉस हरला, टॉस जिंकला असता तुम्ही काय निर्णय घेतला असतात? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती, पण चालेल, बॅटिंग आली तरी चालेल. तरणखोप टीम अनेक वेळा खेळत असतो. तुमचंही या आयोजनाबद्दल काय मत असेल? आज नाईट स्पर्धेमध्ये खेळतायत. चांगलं आयोजन आहे, इथं खेळायला मजा येते. थँक्यू. दोन्ही टीमच्या टीमला कॅप्टन देऊया बेस्ट ऑफ लक आणि जाऊया आपण आदर्श शिक्षक ज्यांची ख्याती राहिलेली आहे, ज्यांचं वक्तृत्व आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपण महत्वाची भूमिका बजावली गेली. आमचे संजय गरज सर असतील, यांच्याच खांद्याला खांदा. सर थांबायचं 2 मिनिटं. आणि मी सरळ अगदी विनंती करेन सर, ज्या पद्धतीने आपण शाळेवरती खूप प्रेम करता, शाळेच्या विद्यार्थ्यांवरती प्रेम करता, त्या शाळेसाठी आम्हाला समजलं की खूप सारी तुम्ही मेहनत घेतली आहे. ती शाळा घडवण्यासाठी, शाळा उभी करण्यासाठी असे आदर्श शिक्षक खूप कमी प्रमाणात मिळतात आणि त्यापैकी तुम्ही प्रवीण सर आहात. काय म्हणाल अगदी या तरुणांना तुमच्याकडनं काय मार्गदर्शन असेल? क्रिकेट आयोजन आमच्या आयोजकांबद्दल आणि या तरुणांना, आत्ताच्या या तरुणांना काय मार्गदर्शन असेल? आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आज सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर तसेच क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हे जे सामने या ठिकाणी भरवलेले आहेत ते म्हणजे
आमचे लाडके अध्यक्ष शाळा व्यवस्थापन कमिटीचे सन्माननीय श्री संजयजी घरत सर, तसेच निशाकरजी घरत सर. अतिशय ही जी जोडी आहे ही अतूट अशी जोडी आहे आणि ह्या जोडीने आतापर्यंत केलेली जी कामगिरी आहे ती अप्रतिम आहे. आमच्या शाळेसाठी दिलेलं योगदान जे आहे त्याबद्दल तर कोणी शंकाच उपस्थित करू शकत नाही. असं भव्य दिव्य काम ह्या जोडीने आमच्या या शाळा व्यवस्थापन रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा खारपाड्यासाठी केलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही अगदी असं मिळून काम केलं की आमची शाळा आता आम्ही आयएसओ मानांकनमध्ये पण आले. तसेच मुख्यमंत्री माझी शाळामध्ये आम्ही जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. 5 लाखाचं बक्षीस आम्ही मिळवलेलं आहे. आणि त्याचं सर्व श्रेय जास्तीत जास्त करून आमचे आदरणीय अध्यक्ष साहेब यांनाच जातं. कारण त्यांनी आम्हाला जर साथ दिली नसती तर आम्ही काही करू शकलो नसतो. शिक्षक हे धडपड करणारे असतात, परंतु ग्रामस्थांची पण त्याला साथ हवी असते आणि ती साथ आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. या ठिकाणी आजचा हा जो प्रोग्राम सुरू आहे आणि त्याचे पण आयोजक संयोजक ते आहेत, हे बघून माझं मन या ठिकाणी भरून आलेलं आहे की खरंच इथपर्यंत येऊन आणि अशी मोठी कामगिरी ते करतात, त्याबद्दल त्यांना बोलावे तेवढे शब्द कमीच आहेत या ठिकाणी. आणि अशाच पद्धतीने त्यांच्याकडे उत्तरोत्तर ही समाजसेवा किंवा समाजाचं हे एक अप्रतिम असं काम हे त्यांच्याकडून व्हावं असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सरांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन कारपाडा शाळेचे व्यवस्थापक अध्यक्ष संजय गरज साहेब आणि आमचे निशाकर गरज साहेब, मेंबर दोन्ही आणि आमचे आदरणीय सरपंच साहेब, त्याचबरोबर ॲडव्होकेट साहेब यांच्या शुभ हस्ते ते मात्र हा शुभ सन्मान इथे मात्र एकत्रित केला जाईल. आदर्श शिक्षक आणि कारपाडा शाळेसाठी मात्र नित्यांत महत्वाची भूमिका ज्यांची राहिली गेलेली आहे ते आदरणीय प्रवीण वाडे सरांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. त्याचबरोबर शुभ सन्मान आणखी काही घेतले जातील, परंतु या इनिंग नंतर आपण शुभ सन्मान घेणार आहोत. आदरणीय उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतोय. किरण पाटील, रुपेश पाटील, प्रवीण ठाकूर, देवचंद्र म्हात्रे, जे के, प्रमोद पाटील, रामचंद्र देसले या सर्वांचा आपण शुभ सन्मान जरूर इथे मात्र घेणार आहोत. खरं तर या ठिकाणी बीजेपी उपाध्यक्ष युवा पेन मोर्चा स्वप्नीलजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय की आपण या मुख्य मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खरं तर मोठ्या संख्येने मान्यवरांची गर्दी, तदनंतर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून नेहमीच ज्यांच्याकडे पाहिलं जातं तुम्हा सर्वांचे लाडके विनायक भाऊ पत्रकार यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना आपण पाहिलं व्यासपीठावरती. भाऊ वेलकम, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून शूरवीर शंभूराजे चषक 2026च्या माध्यमातून सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर बीजेपी उपाध्यक्ष युवा मोर्चा पेन स्वप्नीलजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होताना पाहायला मिळतोय. साहेबांना विनंती असेल आपण असं नसतं व्हायचं आहे, या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल. पहा, खरं तर लगातार 3 षटकारांसाठी सागर ठाकूर निफाड यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचा कॅश प्राइज कुठल्याही बॅटरसाठी दिलं जाणार आहे. टीम खरोशी या संघासाठी सुवर्ण संधी असेल. खरं तर मोरा संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने जर मेडन षटक फेकलं तर विश्वनाथ पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाणार आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील रुपेश पाटील. धन्यवाद. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर 12 धावा धावफलकावरती लागल्या जातात. बनवायच्या एकूण विजयासाठी 33 धावा टीम मनोज स्मृती केलमदेवी खरोशी बी टीमला, त्यांच्या विरोधामध्ये मशेश्वर मोरा टीम खेळत असताना मात्र पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅचचा मात्र टॉस जिंकलाय गावदेवी दीव टीमनं आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय इथे मात्र घेण्यात आलेला आहे. गावदेवी तरणखोप या टीमला मात्र बॅटिंग करायची आहे, तर गावदेवी दीव आणि त्याचबरोबर तरणखोप टीम आपण तयार राहायचं. जसा हा सामना संपेल तसं लगेच आपण मैदानामध्ये जायचं आहे. बॅक टू क्रिकेट इथे मात्र जाऊया. भरपूर सारी मांदी आली. स्वप्नील पवार सरांचा आपण आवाज ऐकत होतात पहिल्या इनिंगमध्ये. मी रुपेश पाटील, मॅनफॉर्म जनवली पेन रायगड. तमाम क्रीडा रसिकांचा पुनश्च परत एकदा शूरवीर शंभूराजे चषकामध्ये करतोय सहर्ष स्वागत. खूप छान पद्धतीने मांडणी मात्र इथे पाहायला मिळाली
अगदी चर्चा मात्र आपण बाहेर पाहिले गेले, अनेक जणांच्या मात्र मुखातून पाहायला मिळालं. आयोजकांचे बाप आणि आयोजकांचे बेतात बादशाह म्हणून ओळख राहिली गेली. आयोजक आपल्याला पाहायला मिळतात ॲडव्होकेट जगदीश पाटील साहेब, संजयजी गरज साहेब, लीलाधर म्हात्रे साहेब आणि आमचे निशाकार गरज साहेब, डॅशिंग व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरती प्रेम करणारे सगळेजण उपस्थित. या सगळ्या मान्यवरांचं मात्र सहर्ष स्वागत करूया. 48 षटकार आणि 77 चौकार आतापर्यंत स्पर्धेमध्ये पाहिले गेले तर आपण स्लाइटली आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी, थोडासा मात्र इथून रीच झाला आणि बॅटला ब्रश जरूर झाला होता आणि स्कीड झाला हातामधून बॉल तोपर्यंत पाहायला गेला तर. आणि बघता बघता एक धाव मात्र पूर्ण होताना मात्र पाहायला मिळतोय आणि एका धावेनं धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत. त्या 13 धावा, 30 रन स्कोरबोर्ड तुम्हाला पाहायला मिळते. खूप छान आयोजनाची उत्तम दर्जा दाखवणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. ग्रास भरा मैदान आहे. रायगड जिल्ह्यातील एक नामांकित म्हणून या मैदानाकडे पाहिलं जातं. सचिन रमेश तेंडुलकर यांच्या शुभास्तेत या मैदानाचं उद्घाटन सोहळा मात्र संपन्न झाला आणि त्यांच्या नावानं पॅवेलियन आपण पाहतोय इथे. तिथेही मात्र प्रेक्षक वर्ग आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. ओहो, उंच माझा झोका घेत बॉल हवेमध्ये तळ्यात मळ्यात जाईच्या कयात झेल झालाय ड्रॉप. अशा वेळी अशा तुम्ही चुका करू शकत नाहीत ना, कारण तुमच्याकडे संधी निर्माण झाली होती. त्या संधीचं सोनं करायचं होतं, ती संधीचं सोनं करता आलं नाहीये. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक होते तिथे हर्षद आणि या मॅच तुम्ही सोडली की काय, तशी चर्चा मात्र पाहायला मिळेल आपल्याला. आजची मेहनत उद्याची यश आणते ना, ती मेहनत तुम्हाला करावी लागेल. म्हणून कधीही हार मानू नका. आलेल्या संकटांवरती तुटून पडा आणि संकटांना हरवण्यासाठी तुम्ही तयार राहा. खूप छान. इथून मात्र गोलंदाजी होत असताना पाहायला मिळाले आपल्याला प्रसाद पाटीलची. 2 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली. आणखी एक चांगला बॉल, स्विंग अँड द मिस, बॅटला ब्रश झालाय फलंदाज बाद. बॅक टू द गट, परतावा लागेल इथे बॅट कट साठी कदाचित पंच. चला, टेनिस क्रिकेटमध्ये अल्ट्राईज अजून यायचा बाकी आहे आणि तो लवकरच येईल. साईप्रीत लाईव्ह टेक्निकल टीम त्याच्यावर चंदू अगमारे सर काम करतोय मला वाटतं. बॅटकट साठी कदाचित रिव्ह्यू नसावा. फलंदाज मैदानाच्या बाहेर यायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम. सर कशासाठी रिव्ह्यू आहे? व्हाईट बॉल साठी. सर इथून तिसरे पंच चेक करतील. कदाचित 2 पंच एकत्र आले, त्याच्यानंतर डिस्कशन झालं. ही मुभा असते ना, आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं गेले. त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर दुश्मी गावाचे आमचे आदरणीय अमरजी पाटील यांचं शुभागमन होताना पाहायला मिळले. फेअर डिलिव्हरी. इथे 12वा खेळाडू कोणीही काही बोलायचं नाहीये. थोडस बाहेर जाणारा बॉल इथे मात्र पाहायला गेलं तर थर्ड मॅटेजर मध्ये अडवलं गेलं. डायरेक्ट हिट झालंय. हो, आणि तोपर्यंत मात्र डायरेक्ट हिट होत असताना एकदा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतो. इथे आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात असं म्हटलं जातं. आता आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासाला तुमच्यामध्ये ना ठासून 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 भरला पाहिजे. खूप छान इथे मात्र जसं मात्र शंभू राजेने मात्र एक इतिहास गाजवला. शूरवीर शंभूराजे चषकाचं मात्र दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अमर पाठेकर साहेबांचा शुभागमन इथे मात्र झालाय. आणखी एक चांगला बॉल, बोलबाला आणि बोलबाला या षटकामध्ये राहायला गेल्या प्रसाद पाटीलचा. काही षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च झाल्या त्या फक्त 2 धावा. विजयासाठी समीकरण मात्र बदलली जातील. 13 बॉल आणि 19 धावांची गरज. संघर्षातून सामर्थ्याची खरी परीक्षा होते ना, तुम्हाला संघर्ष करावा लागेल. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 14 धावा. 13 बॉल 19 धावांची गरज. काही डाऊट? पहिल्या ओव्हरला 12 झाल्या.
सेकंड ओव्हरचा सांगतो समीकरण. पहिल्या बॉलमध्ये एक सिंगल आली, दुसरा बॉल डॉट आला, तिसरा डॉट आला, चौथ्या बॉलवरती सिंगल आली, पाचव्या बॉल डॉट आलाय. शांत शांत जरा चेक केलं जाईल. 12वा खेळाडू तुमचा आहे, मैदानातून बोलण्याची मुभा नाहीये तुम्हाला. वाईट बॉलची रन पकडली का तुम्ही तुमच्यामध्ये? वाईट दिलेल्या त्या बॉलवरती धाव आलेली आहे का? नाही ना. चला बरोबर आहे. 14 धावा 13 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. वेट वेट वेट. फलंदाज इकडे या तुम्ही जरा. एकाने एकाने जायचं प्लीज. सरा क्लिअर. दुसऱ्या बॉलवरती एक धाव घेतली गेली. टीम करुशिपी टीम आपल्या मनापासून आम्ही माफी मागू. समर्थक आपलीही होतं कधी कधी असं. सिस्टम आहे, सिस्टम मध्ये एरर येत असतात. गेम ऑन डिस्प्ले संघर्षाला सुरुवात. धपलगावती धावा लागल्या जात आहेत. त्या 15 धावा आता 12 बॉल मध्ये बनवायच्या आहेत. 18 धावा 12 बॉल 18. समीकरण 13 बॉल. हा फटका चांगला इथे मात्र पाहायला गेला तर फटका फसला. क्षेत्ररक्षक डावून द बॉल येताना मात्र पाहायला मिळतील तिथे. पकडला गेलाय. झेल आणि फलंदाज बाद होताना मात्र पाहायला मिळत आहेत. ओहो खूप छान इथे मात्र पाहायला गेलं तर. आणि त्याचबरोबर आदरणीय आमचे रामचंद्र देसले दुश्मीचे आमचे आदरणीय निशाकार घरत साहेबांचे मामाश्री यांचे ते शुभागमन झाले. त्यांचे सहर्ष सहर्ष स्वागत. रामचंद्र देसले मामा आमचे आदरणीय निशाकर घरत साहेबांचे आमचे आयोजक निशाकर घरत साहेबांचे मामाश्री त्यांना विनंती करेन की या मुख्य व्यासपीठावरती आपले सहर्ष स्वागत इथे मात्र घेतलं जाईल. समीकरणानं बदलले गेले थोडंसं. मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. हॉट मॅच तुम्हाला पाहायला मिळते. ते 12 बॉल मध्ये तुम्हाला आता बनवायच्या आहेत 18 धावा. 12 बॉल 18 बनवायच्या आहेत ना. कशा पद्धतीने बनल्या जातील त्याची चर्चा मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. खूप छान रणनीती मात्र आखली गेली. त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर दोन्ही टीम ताकदवान आहेत. एका बाजूला पाहायला गेलं तर मनोज स्मृती किरंबा देवी खरोशी बी टीम, दुसऱ्या बाजूला महेश्वर मोरा टीम आणि महेश्वर मोरा टीम. करोशी बी टीमनं मात्र पाहायला गेलं तर अप्रतिम खेळ केला. त्याच्यानंतर मोरा टीमनेही अगदीच चांगला खेळ दाखवत मात्र पाहायला मिळाला. दोन्ही टीमने मात्र ताकद दाखवली आतापर्यंत. छान पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेलाय. आता कशा पद्धतीने धावा बनल्या जातील त्याची चर्चा आहे ते मात्र पाहायला मिळेल. 12 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला मात्र पाहायला मिळतो आपल्या फलंदाज दशरथ आहेत. पॉइंटला थोडासा बाहेर होता तिथे मात्र गॅप शोधून काढली आहे. बॉल चालला इथे मात्र टप्पा 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 सीमा रेषा पार 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 4 चौका.
उदाहरण आपण पाहायला गेलं तर ऋतुराज हॉटेलचे मालक सर्व अलिबागचे आदरणीय विनीतजी कार्लेकर सर यांचा शुभ सन्मान इथे मात्र आगमन होताना पाहायला मिळते. आमच्या आयोजक टीम तिथे मात्र जाईल, त्यांना घेऊन येईल. अगदी आदर सत्कार सन्मानानं मात्र मुख्य व्यासपीठावरती मॅच बनली गेली आहे. प्रत्येक दिवस नवीन शिकून घेऊन येतोय, त्याला हसत मुखाने स्वीकारा. आणि इथे वाईट बॉलचा निर्णय, प्रेशर थोडासा इथे मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज पियुष पाटील वरती. आता कुकर घरातला सिटी मारतो, पण इथे इथे मात्र कुकर आता सिटी मारायला लागलाय. अप्रतिम मात्र पाहायला गेलं तर खेळ खेळत होते, त्याच्यानंतर थोडीशी मात्र टप्पा चुकताना पाहायला मिळाला. टप्प्यावरची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल, खूप छान इथे खेळ करावा लागेल. का इथे मात्र पाहायला गेलात ना तर तुम्हाला चॅम्पियन व्हायचं आहे. शूरवीर शंभूराजे चषकाचं फटका चांगला फाईल मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतील का? होय, पोहोचतात. बॅकपट रिझन मध्ये पूल करायचा होता, सक्सेसफुल जरूर झाला नाहीये. रनआउटची संधी आणि तिथे मात्र फलंदाज बाद. लगा 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 440 व्होल्टचा करंट लगा. मोठा बुरुज ढासळला जातोय. दशरथ बॅक टू द गाठ. धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 21 धावा. आता येणारे बॉल असणार आहेत ते 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये बनवायचे आहेत 12 धावा. कशा पद्धतीने बनल्या जातील त्याची चर्चा मात्र पाहायला मिळते आपल्याला. भरपूर सारी मांदी आली, मान्यवरांची मात्र पाहायला मिळणार आहे. ते आज दमदार स्पर्धेचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतोय आपल्याला. खूप छान पद्धतीने या स्पर्धेची मांडणी मात्र पाहायला मिळाली. आता विजयासाठी मात्र गरज आहे येणारे 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. चला, जास्त वेळ घेऊ नका, मी विनंती करेन. खूप छान पद्धतीने आपण पाहायला गेलं तर स्पर्धेची मांडणी पाहायला मिळाली. आज भरपूर सारे तुम्हाला ग्रामीण संघ मात्र खेळताना पाहायला मिळतील. इथे विजयासाठी 10 बॉलमध्ये 12 धावांची गरज. 21 धावा धावपलकावरती मात्र लागले जातात. म्हणतात ना, सर्वात मोठे यश खूप या सर्वात मोठी निराशानंतर मिळतं असं म्हटलं जातं. निराशा जरूर आली आहे, धावा कमी आहेत, परंतु त्या वाचवाव्या लागतील. या मैदानामध्ये अगदीच्याच आपण पाहायला गेलं तर आउटफील्ड थोडीशी स्लो होतोय, कारण ड्यू फॅक्टर तुम्हाला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर मात्र बॉल थोडासा आउट इथून मात्र स्लो होताना पाहायला मिळतं. अगदी गोलंदाजांचा बोलबाला सातत्याने मात्र या मैदानामध्ये राहायला गेलाय. तशी विकेटही मात्र पाहायला मिळतोय आपल्याला कालच्या दिवसापासून. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या सूर्याला नाही. तुम्हाला उगवता सूर्य बनावा लागेल. लोअर फुल टॉस बॉल, सॉफ्ट ड्राईव्ह मात्र पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्ह केलं तिथे. फटका तेवढा खास मात्र पाहायला मिळाला नाहीये. ताकद परफेक्ट शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं नाहीये. आणि बॅक टू इनला मात्र बॉल हा मात्र हिट झाला आणि बघता बघता धावा इथे कंप्लीट केल्या जातात. त्या 2 धावा, 2 धावेने धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 23 धावा. येणारे 9 बॉल आणि विजयासाठी 10 धावांची गरज. शक्य आणि अशक्य याच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावरती अवलंबून आहे. आता दृढ निश्चय तुमच्यामध्ये ठासून भरला पाहिजे. असं काही नाहीये की जे शक्य नाहीये. हे देवा, मला खूप आव्हानं दे आणि ती पेलण्याची प्रचंड शक्तीही दे. गोलंदाज काहीसं म्हणत असेल, वाव, गिरकी घेतली, फिरकी घेतली, डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे, अप्रतिम झेल रोहितनं पकडलाय आणि अप्रतिम पियुष पाटीलनं गोलंदाजी केली आहे आणि फलंदाज बाद झालेत. संकेत म्हात्रे बॅक टू डगआउट. म्हणतात ना, यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते ना, त्यापेक्षा दुप्पट मेहनत टिकवण्यासाठी करावी लागते. विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल 3रा आणि 3 विकेट नंतर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 23 धावा. आता येणारे बॉल असणार आहे ते 8 आणि विजयासाठी 10 धावांची गरज. 8. चला, फलंदाज जायचा लगेच आणि समर्थक थोडे मागे राहा प्लीज. विजया मात्र इथून गरज आहे. 8 बॉल आणि 10 धावांची गरज. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 23 धावा. दमदार आयोजन आणि दमदार मॅच इथे मात्र संपन्न होताना पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने मात्र इथून या स्पर्धेची मांडणी झाली आहे. इथून आता मात्र तुम्हाला तुमचा क्लास दाखवावा लागेल. इफ यू ट्रेन हार्ड, विनिंग इज इझी. इफ यू ट्रेन इझी, विनिंग इज हार्ड असं म्हटलं जातं. हार्ड बनवलंय, ही प्रयत्न मात्र खूप छान पद्धतीने मात्र मांडणी केली जातोय. टीम त्याचबरोबर मोरा मशेश्वर मोरानं मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. पियुष पाटील सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करतोय. हो, क्लास, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. अगदी संध्याच्या इथं मात्र पाहायला गेलं तर ज्या षटकाची गरज होती तो मात्र षटक आणि तो मात्र फटका आलाय. अगदी मात्र सारेगम ध नी 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 सा करत बॉल लाभ घेत सीमारेषा पार 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 षटकार.
जे डीजे पास समालोचक आणि डीजे वाल्याचं प्रेम झालं पाहिजे. तुम्ही जर आमच्यावर प्रेम नाही केलं तर गडबड होईल जरा. जमेल तशी सुरुवात करणं, अडखळणं, चाचपडणं, धडपडणं, पडल्यानंतर पुन्हा उभ्या राहणं, हेच तर हे क्रिकेट आहे ना. आता कमबॅक केलंय तिथे खूप छान पद्धतीनं. सॉफ्ट ड्राईव्ह केलंय एकदा, मात्र येताना पाहायला मिळेल आपल्याला एका धावेनं धावपलकावरती धाव पुढे जाताना पाहायला मिळेल. हा क्रिकेट पुढे नेताना पाहायला मिळत आहेत. 4 इथून मात्र पाहायला गेलं तर 1 धाव येताना पाहायला मिळेल. धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 30 धावा. आता अजून 3 धावांची गरज आहे. त्याचबरोबर पाहायला गेलं तर अगदी ऋतुराज हॉटेलचे मालक, अलिबाग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध हॉटेल ऋतुराज, स्वादिष्ट, चविष्ट आणि तेवढाच मात्र आपण पाहायला गेलं तर रुचकर म्हणून जेवणाची ओळख राहिले गेलेले की विनीतजी कार्लेकर साहेबांचा आगमन इथे मात्र होताना पाहायला मिळते. अलिबाग मध्ये गेल्यानंतर निश्चितच ऋतुजा हॉटेलला एकदा तरी भेट द्या, कारण तिथे तुम्हाला स्वादिष्ट, चविष्ट, रुचकर आपल्या माणसाचं, मराठी माणसाचं अगदीच चांगलं जेवण मिळणार इथे मात्र मिळेल तुम्हाला. आणि तेच विनीतजी कार्लेकर, अगदी सुप्रसिद्ध उद्योजक आणि हॉटेल मालक, ऋतुराज हॉटेलचे मालक सर्वे सर्वा यांचं इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. आता विजयासाठी 3 धावांची गरज आहे. फारसं या मॅच मध्ये काही राहिलं नाहीये, परंतु मॅच बनली गेली आहे, मॅच बनवली गेली आहे. मॅच बनवण्याचं काम मात्र तिथे केले फलंदाज सचिन षटकार ठोकून. चला मॅच थोडीशी डिले झाली आहे, प्लीज मी विनंती करेन. बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेलं तर, आणि बॉल फरा सीमारेषा पार, लांब 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 लचक आहे तो षटकार. प्रेक्षकांनी आतमध्ये जायचं. डीजे प्रेक्षकांना आतमध्ये जाण्याची मुभा नाहीये. आपण रविवारी भेटू आणि तुमच्याबरोबर आम्हीही डान्स करू फायनल मारलात तर, परंतु आज मैदानामध्ये जायचं नाहीये. आणि रविवारी आपला पहिला सामना होईल.